आजचे आंदोलन होत आहे, काय मागण्या आहे, मुख्य मागण्या? मुख्य मागण्यामध्ये आम्ही सर्व ग्रामीण डाकसेवक कर्मचारी, हे ग्रामीण डाकसेवक आम्ही पोस्ट ऑफ डिपार्टमेंटचे ग्रामीण भागातले कर्मचारी आहोत। देश स्वतंत्र झाला 75 वर्ष झाले, तरी पण आमच्यावर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट याने आम्हाला आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत 8 घंटा नोकरी, पेन्शन, ग्रॅज्युटी, अनेक प्रमुख मागण्या आहेत। आम्ही अनेक वर्षापासून लढा देत आहोत। कित्येकदा आम्ही अनशन केला, स्ट्राईकवर गेला, पण डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष करून आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे कधीही लक्ष न देता आम्हाला आमच्या GDS बांधवांना उत्पीडन केलेलं आहे आणि आमच्याकडून 4 तासाचा पगार आणि 5 तासाचा पगार देऊन आमच्याकडून 8 तास, 11 तास, 12 तास काम करून घेतो आणि आम्हाला डिपार्टमेंट ऑफ पोस्ट टार्गेटच्या नावावर आमची पिळवणूक करतो। आणि आमची जे प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे 8 तासाची आम्हाला नोकरी म्हणजे परमनंट डिपार्टमेंटमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे, पेन्शन पाहिजे आणि ज्या डिपार्टमेंट कर्मचाऱ्यांच्या फॅसिलिटी आहेत ते आम्हाला पाहिजे। तसेच त्याप्रमाणे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट 7वा पे आयोगमध्ये कमलेश चंद्रा कमिटी गठीत केलेली होती। त्यांची जी शिफारस आहेत त्या शिफारसमध्ये आमच्या GDS लोकांच्या प्रमुख मागण्या आहेत, त्या मागण्या गव्हर्नमेंटने मान्य करावा हीच आमची प्रमुख मागणी आहे। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही लढा लढत राहू। ह्या लढ्यामध्ये आमची जीव देण्यासुद्धा तयार आहोत आम्ही, पण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। एकूण किती आंदोलक याच्यामध्ये सहभागी आहे? आमच्या पूर्ण ऑल इंडिया लेवलला 2,75,000 कर्मचारी आमचे ग्रामीण डाकसेवक आहेत। आणि आंदोलन केव्हापर्यंत राहील याचं काय? अनिश्चितकालीन आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। हे आंदोलन अविरतपणे सुरू असताना पूर्ण भारतभर सुरू आहे। हे आंदोलन दडपण्यासाठी अधिकारी वर्ग, नवीन जे जॉईन झालेले 3 वर्षापेक्षा आतील लोक आहेत जॉईन झालेले एम्प्लॉई, त्यांना दबाव आणत आहेत, त्यांना वेगवेगळे लेटर देत आहेत टर्मिनेशनचे वगैरे। तरीही आम्हाला आमची जी संघटना आहे ते आम्हाला पूर्ण पाठीशी असल्यामुळे त्यांचा आम्ही पूर्णपणे नवीन सर्व लोक पूर्णपणे सहभागी आहोत संपामध्ये। आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत यातली कोणी माघारी घेणार आम्हाला स्वतःला आम्ही नवीन असो, आम्ही नवे आणि जुने असे भेद न करता आम्ही सर्व एकत्रित रूपे संघटनेचे एकरूप होऊन काम करण्यासाठी धडपड करत आहोत आणि हे शेवटपर्यंत लढा सुरू राहील। काय म्हणतात, पूर्ण मागण्या काय, किती युवा वर्ग इकडे सामील आहे आंदोलनामध्ये? इथं पूर्ण सध्या गोरेगाव SO मध्ये जेवढे गाव आहेत सगळे DO अंतर्गत आहे यामध्ये। आणि यामध्ये आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत 4 तासाची ड्युटी 8 तासावर करण्यात यावी, 5 लाखाची ग्रॅज्युटी असेल ती पण मंजूर करण्यात यावी, त्यानंतर 5 लाखाचा ग्रॅज्युटी ग्रुप इन्शुरन्स जे असेल ते मंजूर करण्यात यावं आणि 1 लाख परत 180 दिवसाचा आमचा जो काही पेड लीव आहे तो मंजूर करण्यात यावा। आणि याशिवाय आमची जी मागणी आहे त्यामध्ये पेन्शनसुद्धा मंजूर करण्यात यावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे डाकसेवक आहेत मागचे कित्येक वर्षापासून आम्ही संघर्ष करत आहोत, परंतु आम्हाला परमनंट करण्यात आलेलं नाही आहे। तर आमची हीच मागणी राहील की परमनंट करण्यात यावं आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य करण्यात येणार नाही तोपर्यंत हा आमचा लढा अविरतपणे सुरू राहील। धन्यवाद। माझे पूर्ण नाव पायल चंद्रपाल भगत, मी ॲज अ BPM GD म्हणून पाथरी DOत कार्यरत आहे। आमची लढा याच्यासाठी आहे की 8 तासाची ड्युटी व 5 लाख ग्रॅज्युटी तसेच 1236 पेन्शन लागू वरून आमचे जे आमच्यावर होणारे जे हे आहेत वर्कलोड टार्गेट IPPB RPLI सुकन्या इत्यादी यांचं भार कमी व्हावं व आम्हाला पूर्ण ते पगार व 8 तासाचं ड्युटी मान्य व्हावी हीच आमची लढा आहे। पेन्शनची पण मागणी आहे। आणि आता आम्ही 9 ते 1 4 तासाच्या, आम्हाला 4च्या 8 तास पाहिजे। परमनंट कर्मचारी जो PA आहे पोस्टात त्याला 60 वर्षात रिटायरमेंटला 25 ते 30 लाख रुपये भेटतात आणि जो ग्रामीण डाकसेवक आहे त्यांना फक्त 1.5 लाख ग्रॅज्युटी दिल्या जाते आणि सेव्हरल अलाउन्स दिल्या जाते, म्हणजे 1 ते 2 लाख। आणि एक परमनंट कर्मचारी जो 60 वर्षात रिटायरमेंट होते आणि ग्रामीण डाकसेवक जो आहे तो 65 वर्षात रिटायरमेंट होते। ह्या दोन्ही दुजाभाव आहे। पेन्शन त्याला 25 ते 30 हजार पेन्शन भेटते त्या PAला जो पोस्टामध्येच आहे आणि हे पोस्टाचेच कर्मचारी ग्रामीण डाकसेवक आहेत त्यांना 65 वर्षाच्या नंतर 1 रुपयाही पेन्शन दर महिन्याचा भेटत नाही। माझं पूर्ण नाव रवींद्र मंगलदास पंचमाई, मी शाखा डाक खोडशिवणी आणि
गोंदिया हेड ऑफिस इथला कर्मचारी आहे. काय सांगाल आंदोलन जे होत आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला आंदोलन जे होत आहे ते सर्व ऑल इंडिया लेवलवर होत आहे. आमच्या युनियनने हे बेमुदत संप पुकारलेले आहे. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की गव्हर्नमेंटने आम्हाला 8 तास काम द्यावे. आमचे जे पिळवणूक होत आहे टार्गेटच्या नावाने ते कमी करावे. पदोन्नती द्यावे. 12-24-36 लागू करावे. कमलेश चंद्रा रिपोर्ट लागू करावे. या पद्धतीच्या मागण्या आमच्या सुरू आहेत आणि हे आमचे आंदोलन जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत सुरू ठेवणार असा आमचा युनियनचा निर्णय आहे. हमारी मांगे पूरी करो, पूरी करो, पूरी करो, वरना कुर्सी खाली करो, खाली करो, खाली करो. अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. अभी तो ये अंगड़ाई है, आगे और लड़ाई है. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. मोदी सरकार, संचार मंत्री जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. हमको परमानेंट करो. सपोर्टिंग करणारे कोण आहेत? हम सब एक है, हम सब एक है. हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, वरना कुर्सी खाली करो. संचार मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद.